कुठले तमरे, याच वाटेवरी मी या गुंफदाना सावल्या, याच वाटेवरी मी या गुंफदाना सावल्या, नाते जोडून मातीशी मणी उमगल्या भावना, मणी उमगल्या भावना. आपल्या सर्वांच्या वतीने विनंती करते संमेलनाचे अध्यक्ष आदरणीय आसारामजी लोमटे सर, त्यांनी अध्यक्षीय समारोप करावा. पहिल्या जिल्हास्तरीय साहित्य संमेलनाचे उद्घाटन आपल्या जिल्ह्याचे भूमिपुत्र, प्रसिद्ध नाट्य चित्रपट दिग्दर्शक आदरणीय चंद्रकांत कुलकर्णी, ज्यांच्या भाषणातून नेहमीच नव्यांना काही जुने संदर्भ कळतात, वेगवेगळ्या क्षेत्रातल्या सत्ताकारांना काही दणके मिळतात, ते आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय कौतिकराव ठाले पाटील सर, मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य समीर प्रकाश होळकर, मार्तंड कुलकर्णी, डॉक्टर राजेश गायकवाड, त्याचबरोबर श्रीधर नांदेडकर उपस्थितांमध्ये आहेत, त्यांचाही या ठिकाणी आवर्जून उल्लेख करतो. या संमेलनासाठी गेल्या अनेक दिवसांपासून जी सगळी मंडळी झटत आहेत, ते संयोजन समितीचे अध्यक्ष आदरणीय कोठेकर सर, सरचिटणीस डॉक्टर शरद कुलकर्णी सर, कार्याध्यक्ष राम निकम सर, सर्जेराव लहाने सर, जयप्रकाशजी बियाणी आणि मंचावरील डॉक्टर मोयाजी आहेत, बाकी सर्व मान्यवर. एक नाव म्हणजे मला परत घरी जायचंय, त्यामुळे पत्नीचं मी विसरून गेलो होतो, ते तेवढ्या माया असं नाव आहे. आणि आनंदाची गोष्ट अशी की माझी आई उपस्थित आहे, माझे बंधू उपस्थित आहेत, माझ्या गावाकडची मंडळी उपस्थित आहेत आणि आपण सर्वजण या ठिकाणी आहात. सेलू हे तसं अतिशय जिव्हाळ्याचं असं नातं असलेलं गाव आहे. या शहराशी, या गावाशी अतिशय ऋणानुबंध आहेत. मी जेव्हा 12वीला होतो इथं, तेव्हा अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलन 10वं इथं झालेलं होतं आणि या 10व्या अखिल भारतीय बालकुमार साहित्य संमेलनाच्या निमित्तानं एक वृत्तांत लेखन स्पर्धा मुलांसाठी आयोजित केलेली होती महाविद्यालयात. तर त्या संमेलनाच्या वृत्तांत लेखनामधलं पहिलं बक्षीस मला मिळालेलं होतं. आणि हा जो वृत्तांत आहे 12वी असताना मी लिहिलेला त्या संमेलनाचा, तो त्यावेळी साप्ताहिक साधनामध्ये छापून आलेला होता. अशा अनेक गोष्टी या ठिकाणी डॉक्टर कोठेकर सर बसलेले आहेत. प्राचार्य जेव्हा द. रा. कुलकर्णी सर होते, द. रा. कुलकर्णी सरांचा दरारा प्रचंड आणि द. रा. सरांच्या 90-91ची गोष्ट होती, महाराष्ट्रामध्ये दुष्काळ पडलेला होता. त्यावेळी मी प्रवेशासाठी अर्ज लिहिला आणि प्रवेशासाठी अर्ज लिहिल्याच्या नंतर मी तो अर्ज दिला द. रा. सरांना. दुष्काळ पडलेला आहे, प्रवेश शुल्कात सवलत मिळावी अशा प्रकारचा तो अर्ज होता. द. रा. सरांचा दबदबा प्रचंड होता. मी दबकत त्यांच्या केबिन मध्ये बसलो, म्हणजे घुसलो, उभा राहिलो. आपल्या सगळ्याच खेड्यापाड्यातून आलेल्या मुलांच्या चेहऱ्यावर जो एक गुजरेपणा असतो, तो सगळा गुजरेपणा, चेहऱ्यावर प्रचंड अभाव. माझा अक्षर सरांनी बघितलं. सर मला म्हणाले की तुझं गाव कोणतं? मग मी सांगितलं डोंगरी झालं. मग वडील काय करतात?
अल्पभूधारक कोरडवाहू शेतकरी. मग सरांनी त्या अर्जाच्या मार्जिनमध्ये डॉक्टर विनायकराव कोठेकर सर तेव्हा राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक होते. त्यांनी त्या मार्जिनमध्ये लिहिलं की या मुलासाठी आपल्याला काय करायचं. मी कोठेकर सरांकडे गेलो. सर मला असं म्हणाले की तुझ्या गावामध्ये तू आधी निरक्षरांचा पूर्ण सर्वेक्षण कर आणि तुझ्या गावामध्ये 1 करोड साक्षरतेचा वर्ग घे. त्यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेकडून काही महत्वाच्या गावांना जी त्या महाविद्यालयाच्या कार्यक्षेत्रात येतील त्यांना अशा प्रकारचं काही अनुदान वगैरे दिलं जात होतं. त्यावेळी मला 700 रुपये मानधन महिना, मी 11वी आणि 12वी गोष्ट 1992ची आहे. त्या सगळ्या पैशातून पुस्तकं विकत घेण्याची सवय लागली, वाचायची सवय लागली आणि इथलं जे ग्रंथालय आहे ज्या ग्रंथालयाचा मी नेहमीच सन्मानाने उल्लेख करतो, तिथले ग्रंथपाल A.S. जोशी होते माझ्या वेळेस आणि ते इतके आस्थावान त्यांचा सगळा प्रतिसाद असायचा. जो मुलगा वाचतोय त्याला काय आवडतं काय नाही असं सगळं बघून ते मुलांना पुस्तकं द्यायचे, अतिशय प्रेमळ. अशा अनेक गोष्टी सेलूच्या, म्हणजे मला जेव्हा साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला ही गोष्ट 2016ची, त्यावेळी समस्त सेलूकरांनी माझा नागरी सत्कार इथल्याच नूतन विद्यालयाच्या मैदानावर घेतलेला होता आणि त्या मैदानात ते पूर्ण खचाखच भरलेलं होतं. 21 बैलगाड्या, अशा प्रकारच्या सजवलेल्या बैलगाड्यातून ती मिरवणूक, असा सत्कार या गावातल्या मंडळींनी केला. हे सगळं अनुभवलं प्रेम या सेलूतून. खरं तर कुतूहल किंवा कौतुक म्हटलं की मी पहिल्यांदा लगून जातो. कौतुक एरवी मी कुठल्याही विषयावर थेट प्रतिक्रिया देईल, बिनधास्त बोलेल, पण माझं कौतुक किंवा मला जर काही कुठे काही असं जर काही मान सन्मान किंवा लौकिकाच्या संदर्भातली जर काही गोष्ट असेल तर प्रचंड अशा प्रकारचं अवघडणे पण माझ्यामध्ये येतं. पण सेलूकरांचं, तुमच्या सगळ्यांचं प्रेम, त्यातून ही कोंडी सुद्धा फुटते आणि हे जे अवघडणे पण आहे ते अवघडणे पण कमी होतं. हे प्रेम सेलूनं सातत्यानं दिलेलं आहे. सेलू हे शहर अतिशय महत्वाचा सांस्कृतिक वारसा असलेलं शहर. इथून जवळच असलेली सातोरा नावाचं गाव, ज्या सातोऱ्यामध्ये बी रघुनाथ जन्मले आणि ज्यांनी मराठीला अतिशय नितांत सुंदर अशा प्रकारची कथा, कादंबरी, कविता निजामी राजवटीच्या काळात त्यांनी लेखन केलं. हा बी रघुनाथांचाच संदर्भ नव्हे तर एकूणच परभणी जिल्हा हा संत परंपरेचा आणि आपल्या सगळ्याच जिल्ह्याची जी परंपरा आहे ती या सगळ्या संत परंपरेला प्रवेश देणारी आहे. अशा प्रकारच्या भूमीमध्ये हे संमेलन घडत आहे. अनंत भालेराव दैनिक मराठवाडाच्या स्थापनेच्या आधी नूतन शिक्षण संस्थेच्या उभारणीत त्यांची सगळी उमेदीची वर्ष सेलूमध्ये गेली आणि या सेलू शहराचा उल्लेख त्यांनी सेलू सामूहिक पुरुषार्थाचं नाव आणि गाव असा केलेला आहे. अनंतरावांनी परभणीवर एक सुंदर लेख लिहिलेला आहे. परभणी बहिर्मुख आणि खानदानी गाव, तो त्यांच्या मागे आलेला आहे, परंतु सेलूवरचा जो लेख आहे तो त्यांच्या कुठल्या पुस्तकात नाही. त्या सेलूचा उल्लेख त्यांनी हे गाव सामूहिक पुरुषार्थाचं नाव आणि गाव अशा प्रकारचा केलेला आहे. हा आपला परभणी जिल्हा, इथून जवळच असलेला नरसी बामणी, संत नामदेवांनी, ज्या संत नामदेवांनी कुठं नरसी बामणी चढतो, कुठं पंजाब मधलं विमान, आजच्या काळासारखा सोशल मीडिया नाही, आजच्या काळासारखी दळणवळणाची ठिकाणं नाही. नरसी बामणी सारख्या एका छोट्याशा गावातून आलेला एखादा महाकवी जो संबंध भारतामध्ये एवढी सगळी सांस्कृतिक घुसळण करतो आणि अशा प्रकारची रचना निर्माण करतो की जी रचना अन्य कुठल्या भाषेतल्या लोकांना ती त्यांच्या एखाद्या ग्रंथात समाविष्ट करावीशी वाटते. हे संत नामदेव, की ज्या संत नामदेवांनी संबंध संत साहित्याला एक मोलाची अशा प्रकारची भक्ती मार्गाची परंपरा दिली. त्याचबरोबर संत जनाबाई आपल्या परभणी जिल्ह्याच्या स्त्री जन्म म्हणून न व्हावे उदास असं त्यांनी सांगितलं. तुम्हाला बाईचा जन्म लाभला म्हणून तुम्ही दुःखी होऊ नका, तुम्हाला बाईचा जन्म लाभला म्हणून तुम्ही कष्टी होऊ नका, असं सांगणारी एक बंडखोर कवयित्री
म्हणून आपण संत जनाबाईंचा उल्लेख करतो. या सगळ्या टोळीचा पदर आला खांद्यावर यासारखा अभंग आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. या सगळ्या संतांचा उल्लेख, त्याचबरोबर ठाले सरांनी ज्यांचा आवर्जून उल्लेख केला ते आपल्या बोरीचे भास्कर भट्ट बोरीकर, ही सगळी परभणी जिल्ह्याचा अभिमान बिंदू असलेले हे सगळे विषय आहेत. नंतरच्या काळात सुद्धा आपल्याला वीरगुणाबांचं नाव माहीत असतं, परंतु डॉक्टर नामनाथ बोरकर हे परभणी जिल्ह्यात मोठं नाव आहे. दपम जोशी आपल्या जिंतूर तालुक्यातल्या आसेगावचे. तर या दपम जोशींनी त्या काळात म्हणजे आजची जी तेलंगणामधली जी साहित्य परिषद आहे तिचं ध्वनितत्व दीर्घकाळ त्यांनी केलेलं होतं आणि अतिशय महत्वपूर्ण अशा प्रकारचा उर्दूचा व्यासंग त्यांचा होता. मिर्झा गालिबच्या सगळ्या पत्रांना, मिर्झा गालिबच्या कवितांचे अनेकांनी अनुवाद केले, परंतु मिर्झा गालिबच्या पत्रांचा अनुवाद हा दपम जोशींनी केलेला आहे. पंचधारा हे नियतकालिक आहे, नियतकालिकाचे ते दीर्घकाळ संपादक होते. आपल्या परभणी जिल्ह्यातलं श्रीधर रंगनाथ कुलकर्णी अजून आणि ते फार मोठं नाव की ज्यांनी दखनी भाषेवर त्यांचं फार मोठं काम आहे आणि मध्ययुगीन आणि प्राचीन साहित्यावर त्यांनी खूप मोठं काम करून ठेवलेलं आहे. ही सगळी जी माणसं आहेत, ही सगळी माणसं आपल्या दृष्टीनं आपल्या जिल्ह्याचे अभिमान बिंदू, जेव्हा परभणी आणि हिंगोली हा एकच जिल्हा होता, नरहर कुरुंकर ज्यांनी मराठीमध्ये धार आणि काठसाठी कादंबरीची समीक्षा लिहिली, नंतर जागर सारखं पुस्तक असेल, अभिवादन सारखं पुस्तक असेल, इतरही अनेक महत्वाच्या पुस्तकांच्या माध्यमातून त्यांच्यातला विचारवंत हा महाराष्ट्राने अनुभवला. त्याचबरोबर श्रीपाद बेंडे हे नाट्यलेखकांचं नाव. अशा अनेक लेखकांच्या दृष्टिकोनातून परभणी जिल्हा हा अत्यंत महत्वाचा आहे. परभणी जिल्ह्यामध्ये काही लोक परभणी जिल्ह्याचे मूळचे जरी नव्हते तरी त्यांचं कर्तृत्व इथं फुललं. बोराडे सरांच्या सुरुवातीच्या सगळ्यात महत्वाच्या कथा त्या परभणीमध्ये लिहिल्या गेल्या. डॉक्टर प्रभाकर मांडे यांचं बरंचसं दीर्घकाळ वास्तव्य परभणीमध्ये होतं. ह्या सगळ्याच लेखकांनी अतिशय महत्वाचं लेखन केलेलं आहे. कुशल कुलकर्णी असतील, लक्ष्मीकांत तांबोळी असतील, भमू शिंदे असतील, केशवबा वसेकर असतील, भमा परसवाडे असतील, अशी असंख्य नाव आपल्याला सांगता येतील. आज ज्यांच्या कवितेने महाराष्ट्रात स्वतःचा एक चाहता वर्ग निर्माण केलेला आहे ते इंद्रजित भालेराव. अशा वेगवेगळ्या नावांनी जर आपण बघितलं तर ही सगळी नावं जी आज परभणी जिल्ह्यातून खूप महत्वाच्या प्रकारची अभिव्यक्ती करत आहेत. आणि आज तर मराठी चांगली कथा, चांगली कविता, चांगली कादंबरी, चांगली समीक्षा, इतकं विपुल अशा प्रकारचं लेखन परभणी जिल्ह्यातून होऊ लागलेलं आहे. वेळेअभावी मी सगळ्याच नावांचा उल्लेख करत नाही, परंतु एक मजबूत अशा प्रकारची फळी परभणी जिल्ह्यातून लिखाणाच्या माध्यमातून पुढे येते आणि हे सगळं जे लेखन आहे ते लेखन आज मराठीतलं अतिशय महत्वाचं अशा प्रकारचं लेखन घडून आलेलं आहे. मित्रांनो, वेळ तसा भरपूर झालेला आहे, तरी लिहिण्याच्या अनुषंगानं काही गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या वाटतात. बरीच या ठिकाणी लिहिणारी मंडळी आहेत. लिहिणं ही जी गोष्ट आहे ती गोष्ट इतकी सोपी नाही. मराठीतले जे प्रसिद्ध कवी आहेत अरुण काळे, त्यांच्या कवितेची ओळ आहे की अक्षर सुधारण्यासाठी कोणी कविता लिहित नाही. कविता आपण लिहितो कशासाठी? आपल्याला आपलं काहीतरी सांगायचं असतं, आपल्याला आपलं जे सत्य गवसलेलं आहे ते सत्य आपल्याला समोर कोणाच्या तरी सांगायचं असतं. आणि अशा प्रकारचं सत्य सांगण्याची इच्छा प्रत्येक कलावंताची. एक हनुष नावाचा कलावंत होता, कुलूप निर्माण करणारा. आणि हा कुलूप निर्माण करणारा कलावंत दररोज तो कुलूप तयार करायचा, त्याची बायकोची कुलूप बाजारपेठेत विकायची, त्याच्यावर त्याच्या संसाराची गुजरा मिळायची. एकदा त्याला असं वाटतं की आपण हे कुलूप तयार करण्याचं जे आहे ते थोडंसं थांबवावं आणि जरा मोठं घड्याळ बनवायला गेलं. आता कुलूपावर सगळा उदरनिर्वाह चालू, कुलूपावर सगळं कुटुंब चालू, सगळं कुलूपावर चालू, द्या कुलूप तयार करायचे, विकायचे. हा माणूस घड्याळ तयार करायला लागला. 17 वर्ष या माणसानं घड्याळ तयार करण्यामध्ये झालं. तोपर्यंत सगळ्या घरादाराची दानादान, सगळी वाताहार हे सगळं झाल्याच्या नंतर त्याला असं वाटलं की आता ही एवढी मोठी आपण निर्मिती केलेली आहे की कुठंतरी एखाद्या चांगल्या ठिकाणी लावली पाहिजे. मग तिथल्या बादशहाला कळलं की आपल्या गावामध्ये, आपल्या राज्यात एका माणसानं असं घड्याळ बनवलंय 17 वर्ष बघून की जे घड्याळ कुठेतरी लावलं पाहिजे तर ते आपणच जाऊया शहरात मोठ्या ठिकाणी. ते मोठ्या ठिकाणी लावायचं ठरतं आणि हे घड्याळ लावल्याच्या नंतर मग बादशहाच्या मनात प्रश्न असा निर्माण होतो की हे घड्याळ अन्य कुठल्याही राज्यात जर दिसायचं नसेल
तर पहिल्यांदा या कलावंताचे हात काढले. मग सगळ्याच राज्यकारभार करणारे आजूबाजूला लोक असतात, ते आपापल्या पद्धतीने सल्ले देत असतात. जनता आणि तो राजा यांच्यात हा सगळा पडदा असतो. मग अनेकांनी असं सांगितलं की हात त्याचे कापून काहीच होणार नाही. ज्या डोळ्यांनी ते बनवले त्याचे डोळे जर शाबू केले तर तो कुणालाही सांगेल ना की हे असं असं बनवायचं म्हणून. मग ठरतं असं की त्याचे डोळे काढले पाहिजे. मग त्याचे डोळे काढले. पण त्यावेळी एक त्याचा जेकब नावाचा एक साथीदार असतो, जो पूर्ण घड्याळ बनवताना त्याच्या सोबत असतो. राजा जेव्हा त्या हानुषचे डोळे काढतो तेव्हा तो अस्वस्थ होतो. त्याला वाटतं की मी एवढं 17 वर्ष कपूर हे केलं, याची मला शिक्षा. संपत्ती भरपूर दिली राजाला, राजाने त्याला पैसे भरपूर दिले, पण असं घड्याळ दुसरं नाही बनवायचं ही अट होती. झालं असं की काही दिवसानंतर ते घड्याळ बंद पडलं. घड्याळ बंद पडल्याच्या नंतर परत त्या हानुषला बोलावलं जातं. तोपर्यंत त्याचे डोळे गेलेले असतात. तरी सुद्धा तो आंधळा त्या घड्याळाजवळ जेव्हा त्याला नेलं जातो तेव्हा त्याची निर्मिती येते. त्या निर्मितीवरून जेव्हा त्याचा हात फिरायला लागतो तेव्हा त्याचा अंग नक्षशांत शाहतो, एक झंकार होतो आणि त्याला असं वाटतं की इथल्या बारीक कणाकणाशी माझं नातं आहे आणि तो घड्याळ ते दुरुस्त करतो. आता हे घड्याळ दुरुस्त केल्याच्या नंतर मग ते घड्याळ तर दुरुस्त झालेलं आहे, पण त्याला प्रश्न असा असतो की ज्या जेकबला हे सगळं माहिती आहे घड्याळ तयार करण्याचं, तो जेकब कुठे आहे? तर त्याला जेव्हा माहिती कळते की तो जो जेकब आहे तो आता या राज्यातून निघून गेलेला आहे, त्याला समाधान वाटतं. हानुषला माझे डोळे काढले हरकत नाही, पण घड्याळ तयार करण्याची कला जो जाणतो तो जिवंत. आणि जिथं दर्शक आहे ज्या राजाची, त्या राज्याच्या बाहेर तो निघून गेलेला आहे, याचा अर्थ घड्याळ तयार करण्याची कला जिवंत आहे, हे त्याचं समाधान असतं. मित्रांनो, लिहिणं ही जी गोष्ट आहे ती साधारणपणे यासारखी असते. लिहिणं ही गोष्ट इतकी सोपी नाही. काळ त्याच्या त्याच्या पद्धतीनं वाहत असतो आणि हा काळ समजून घेण्याचा प्रयत्न कुठलाही लेखक करतो. म्हणजे संत तुकोबांनी जे सांगितलंय, काळ सारावा चिंतने, काळ सारावा चिंतने हा तुकोबांचा अभिप्राय आणि प्रत्येक लिहिणारा लेखक हा काळ सारावा चिंतने याच पद्धतीने झपाटलेला आहे. संत कबीराचं एक वाक्य आहे, कहे तर कबीर संतन सुरमा काल निचोडके अमृत पिले. काळाला पिळायचं आणि अमृत प्यायचं. हा संतांचा आदर्शवाद असू शकतो. आजच्या काळाला पिळल्याच्या नंतर अमृतच निघेल याची अजिबात खात्री नाही. संतांचा असू शकतो, ज्ञानेश्वरांनी बसायदार नाही. संतांच्या सगळ्याच संतांच्या मनात जे आदर्श अशा प्रकारच्या समाजाची कल्पना असते ती ते मांडत राहतात. त्यामुळे कबीरांनी सुद्धा जे सांगितलं की काल निचोडके अमृत पिले, तर हे अमृत निर्माण करण्याचं काम लेखकांना करावं लागतं. आणि अशा प्रकारच्या काळात आपण सर्वजण वावरतो आहोत. लेखक जेव्हा लिहितो तर तेव्हा अशीही समाजात अनेक माणसं असतात की जी माणसं लिहू शकत नाहीत, वाचू शकत